शिक्षण हे सक्षमीकरण आणि शांतता निर्माण करण्यासाठी सर्वात शक्तिशाली साधन आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती भागात आम्ही पुणेकर आणि नर्चर वर्क्स संस्थांतर्फे हर घर शिक्षा घर घर शिक्षा हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक आणि वैद्यकीय स्तरांवरील उपक्रम होणार असून याचा फायदा सीमावर्ती भागातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हेन्कल इंडिया लिमिटेडचे डॉक्टर प्रसाद खंडागळे, नर्चर वर्क संस्थेच्या संस्थापक विहा भट्टड, सहसंस्थापक आर्या शहा, अनैशा गोलछा, कॉस्मॉस जनक शहाचे डायरेक्टर मेहुल शाह आदी उपस्थित होते. हेमंत जाधव म्हणाले, जम्मू काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती आणि संघर्षग्रस्त भागातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक आणि डिजिटल दरी भरून काढण्यासाठी हा शैक्षणिक सक्षमीकरण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा प्रारंभ जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि लेह लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांच्या उपस्थितीत होणार आहे. जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमधील काफिला फाउंडेशन, जनरल जोरावर सिंग एज्युकेशन ट्रस्ट, सपोर्ट ट्रस्ट, माउंटन व्हॅली यांच्यासह कॉस्मॉस जनक शहा, हेन्कल इंडिया लिमिटेड यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. कश्मीर हम जाते हैं, लेह लद्दाख जाते हैं, घूमने के लिए जाते हैं, लेकिन ये एक आईने का एक नाम का एक कॉइन का एक हिस्सा है. दूसरा हिस्सा कि वहाँ के बच्चे वो पढ़ना चाहते हैं और आगे आना चाहते हैं, तो कैसे आए, तो उसके लिए शिक्षा ये सबके पास जानी चाहिए. इसके लिए हमने आर्मी के साथ मिलकर और वहाँ के एजुकेशन डायरेक्टर के साथ मिलकर हमने ये उनका जो सुझाव था कि ये एजुकेशन अच्छी तरह मिलना चाहिए, उनकी तरफ जाना चाहिए, तो उसके लिए हमने ये इनिशिएटिव लिया है कि हर घर शिक्षा घर घर शिक्षा, जिससे उनके यहाँ बदलाव हो सके. हमने ये पिछले 5 साल से ही किया है. खाली ये आपको आज हमने ये प्रमोट करने के लिए आज प्रेस कॉन्फ्रेंस ली. इससे पहले हमने फार्मर लोगों को यहाँ बुलाया था, उनको हमने शिक्षा दी. बहुत सारे स्कूल के बच्चे आके भी यहाँ एजुकेशन टूर करके गए और हम 5 साल से वहाँ काम कर रहे हैं, अलग अलग एजुकेशन से लेके हेल्थ के लिए. कोरोना में हमने वहाँ जब तक का स्कूल सब बंद थे तो हमारे वहाँ के लोकल एनजीओ है, उनके साथ मिलके हमने वहाँ 2 घंटे के स्कूल वहाँ चलाए थे उस टाइम कोरोना के टाइम. तो ये तो शिक्षा का जो अभियान है ये हमारे लिए बहुत बड़ा है, क्योंकि यूथ जो हमारा है, जम्मू कश्मीर का जो यूथ है, उसको शिक्षा ही चेंज कर सकते हो, क्योंकि वहाँ से बॉर्डर के सामने से उनको बहुत सारे लालच दिए जाते हैं. जैसे हमने टैगलाइन ही देखी, नो ड्रग्स ओनली एजुकेशन. हमने जो बैग बांट रहे उस पे ऊपर लिखा है, क्योंकि वहाँ जो ड्रग्स की तस्करी होती है उसको यूज बच्चों के लिए किया जाए. उनको पता भी नहीं रहता कि ये कैसे आगे चल के हो रहा है, लेकिन वो करते रहते, 2 कम पैसे मिलते हैं उसकी वजह. तो हमारा वही मकसद है कि उन बच्चों को पता चले कि शिक्षा से हम देश के साथ जुड़े रहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशा खूप शाळा आहेत आणि विद्यार्थी आहेत ज्यांना या सगळ्याची गरज आहे. मग त्यांना पण मदत करणार का? तुम्ही तिथलंच का सिलेक्ट केलं? तिकडच्याच का तुम्ही शाळांना मदत करता, विद्यार्थ्यांना मदत करता? महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी बाकीचे एनजीओ भरपूर आहे आणि आम्ही सुद्धा करतच असतो. पण आत्ता जेव्हा आर्मीने आम्हाला सांगतं की तिथल्या लोकल विद्यार्थ्यांचा बदल तरुणांमध्ये घडवण्यासाठी तुम्ही हा ड्राईव्ह घ्या, त्यासाठी आम्ही गेली 3-4 वर्ष घेतो आणि आत्ता ह्या वर्षी आम्ही तो मोठ्या प्रमाणात सुरू करतो. आणि हा पहिला टप्पा आहे हे करताना. त्याच्या पुढे आम्ही टप्प्याटप्प्याने तिथं शैक्षणिक साहित्य आणि त्यांना लागणारे जे काही गरजा आहेत ते आम्ही पुरं करणार आहे. विहा भट्टड म्हणाल्या, सीमावर्ती गावांमधील विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक सहाय्य किट, यामध्ये शालेय साहित्य, स्टेशनरी, गणवेश आणि डिजिटल शिक्षण साहित्यासह देण्यात येणार आहे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून प्रत्येक घरासाठी शिक्षण सुनिश्चित करणे, शैक्षणिक संसाधने, डिजिटल साधने आणि सर्जनशील शिक्षण संधीमध्ये त्यांना सक्षम करणे हा आमचा उद्देश आहे. यामध्ये 15,000 शैक्षणिक किट, त्यामध्ये शाळेच्या पिशव्या, स्टेशनरी, गणवेश, नोटबुक तसेच तब्बल 5,000 प्रथमोपचार पेट्या आणि 500 डिजिटल टॅबलेट्स, आयपॅड्स सीमावर्ती भागात देण्यात येणार आहेत. हाय, मेरा नाम विहा है और मैं प्रोजेक्ट नर्चर की फाउंडर हूँ. और हमने प्रोजेक्ट नर्चर चालू किया बहुत सिंपल रीज़न के लिए, क्योंकि हमको एनवायरनमेंट को वापस कुछ देना था. हम बहुत ब्लेस्ड है कि हमारे पास सब चीज़ें हैं और हमने देखा कि बहुत लोगों के पास बहुत चीज़ें नहीं और हमको कुछ सोसाइटी को गिव बैक करना था. तो इसके लिए हमने चालू किया, हम तीनों ने चालू किया. हमने बहुत प्लांट ड्राइव्स की है, प्लांटेशन ड्राइव्स की है,
एक 7 डे डोनेशन ड्राइव की थी, जहाँ हमने बहुत सारे कपड़े, शूज़, बुक्स इकट्ठा किए थे और हमने वो जाके दूसरे NGOs में बांटे। और अब हमने जब अंकल के साथ बात की और हमने कोलैबोरेशन किया, तब हमको पता चला कि कश्मीर में बहुत बच्चों को बुक्स, एजुकेशनल किट्स, यूनिफॉर्म्स, मेडिकल किट्स की बहुत ज़रूरत थी। तो जब हमने डोनेट किया तब लाइक एजुकेशन इज़ समथिंग दैट्स इम्पॉर्टेंट फॉर एवरीवन एंड हम इतनी अच्छी स्कूल से आते हैं और हमको ये एजुकेशन उनको देने का चांस मिला, तो हमको बहुत अच्छा लगा और हम आगे भी ये करते रहेंगे। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।